मी कोमल शरद भोसले. मी गुरु कॉम्प्युटर मध्ये आत्ताच नवीन प्रवेश केला आहे आणि आज शिवाजी महाराजांची जयंती असल्यानिमित्त गुरु कॉम्प्युटरमध्ये आज कार्यक्रम ठेवण्यात आला आहे की शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आणि त्या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली. हे मी खूप सरांचे आभार मानेन की मला ह्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्यामुळे. आणि मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माझे मनातील विचार किंवा मी व्यक्त करणार आहे, ते तुम्ही सर्वांनी ऐकून घ्यावी अशी माझी विनंती आहे. शिवाजी महाराजांचा विचार बोलण्याचं म्हटलं तर आपण ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढं शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं न्याय कायदे सर्व गुणांनी संपन्न असे एक राज्य होते. त्यांनी बऱ्याच आपल्या महाराष्ट्रात असे ते कुलदैवतच म्हणून समजले जातात. शिवाजी महाराज हे एक देवताच आहेत, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र किंवा ह्या पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक महत्वाचं एक स्थान आहे. शिवाजी महाराजांनी भरपूर लोकांना कोणताही भेदभाव नाही केला. त्यांनी सगळ्या 18 पगड जातींना समान मानले. कोणी हिंदू मराठा मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता त्यांनी स्वराज्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र भेदभाव न करता सर्व व्यक्ती समान, त्या जातीपातीचं राजकारण न करता त्यांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्माण करताना त्यांनी कोणत्याही मावळा मुस्लिम जातीचा किंवा कमी जातीचा असा कोणताही भेदभाव न करता त्यांना त्या स्वराज्यामध्ये सामील केले. शिवाजी महाराज हे अशी व्यक्तिमत्व होते की त्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते करतच होते आणि त्यांना पाठिंबा म्हटलं तर त्यांच्या राजमाता जिजाबाई यांचा पाठिंबा होता त्यांना. त्यांनी कोणतीही गोष्ट शत्रू हा मित्रासारखाच मानून त्यांना एखादी आई बहीण एखादी स्त्री जरी दिसली तरी त्यांना ती बहिणी समानच मानत असत. त्यांचे असे पराक्रम आहेत की त्यांनी आपण बऱ्याच ठिकाणी आपण इयत्ता 4थी पासून ते 8वी पर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला आहे किंवा पाहिला पण आहे. आणि आता एवढ्या आधुनिक काळामध्ये चित्रपट जर पाहिले तर शिवाजी महाराजांचे चित्रपट एकदम त्याद्वारे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सर्वांना दिसत आहे. अगदी लहानपणापासून आता ह्या कम्प्युटरच्या काळात आता असं झालंय की मुलं मोबाईल बघतायत, पण ह्या मोबाईल बघण्याचा आपण फक्त गैरवापरच प्रत्येक ठिकाणी केला होतो. पण ह्या ठिकाणी आपण आपले सांस्कृतिक कार्यक्रम जे आपले रूढी परंपरा ह्या मोबाईलद्वारे आता ह्याच्या मागंदी आपल्याला जोपर्यंत मोबाईल नव्हते तेव्हा आपल्याला शिवजयंती कधी असायची काही सुद्धा माहिती नसायचं. फक्त आपल्याला ते कधी माहित असायचं की आपण जेव्हा शाळेत जाऊ तेव्हा जेव्हा त्या फलकावर लिहिलेलं असायचं की आज शिवाजी महाराजांची जयंती, तेव्हाच आपल्याला माहिती असायचं की आज शिवाजी महाराजांची जयंती असायची. पण आता मोबाईलमुळे जिकडं तिकडं आता आज सर्वांची स्टेटस असतील किंवा सगळे आज शाळेत कार्यक्रम म्हणजे का तर हे मोबाईलचं इंटरनेटचं जाळं झाल्यामुळे आता आपण त्याचा उपयोग कसा करतोय ह्याच्यावर अवलंबून राहतं की आपण त्याचा चांगला उपयोग करतोय का वाईट उपयोग करतोय. शिवाजी महाराज हे असे एक कर्तृत्वान आणि त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांना अनेक शूरवीरांना सगळ्यांना गोळा करून आपलं स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांना खूप अडचणी आल्या, पण त्यांनी आत्मविश्वास ध्येय निष्ठावंत अशा लोकांना त्यांनी गोळा करून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली. शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलताना आपल्याला त्यांचा स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे आपल्याला लोकमान्य टिळकांनी जेव्हा हे केलं. स्वराज्य म्हटलं की त्यामध्ये सर्वच गोष्टी येत असतात. स्वराज्यामध्ये 18 पगड जाती जमाती मूल्य आणि जो अन्याय होतो स्त्रियांवर अन्याय होतो ज्या काळामध्ये जेव्हा आताच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे जे रूल असते तर आता जो मुलींच्यावर अन्याय होतो किंवा हे होतो तो झाला नसता. आपण नुकतं मुलींवर अन्याय होतो असं म्हणून चालणार नाही, कारण का ह्यात मुली पण तेवढ्या जबाबदार असतात की त्यांनी व्यवस्थित वागलं पाहिजे. त्यांनी व्यवस्थित वागलं तर मुलं त्या नजरेनं पाहणार नाही. हा विषय असतो की आपण सगळ्यांना नुकता मुलांना दोष देऊन चालत नाही. मुली पण तेवढ्या कॅपेबल राहायला पाहिजेत की त्यांनी व्यवस्थित राहायला पाहिजे. असं नाही की तुम्ही जुन्या रीती रूढीनं राहावं असं काही विषय नाही, पण आपली पायरी आपण ओळखून राहावं. आणि शिवाजी महाराजांना जिजामाताबाईंनी संस्कार केल्यामुळे हे स्वराज्य निर्माण झाले आणि त्याचाच वारसा पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे नेला. आणि संभाजी महाराजांना आपल्या महाराष्ट्रामध्ये एक धर्म एक नेता म्हणतात त्यांना की त्यांनी धर्मासाठी लढले, शेवटपर्यंत प्राण सोडले, पण त्यांनी धर्म सोडला नाही. त्यांनी आपला मराठी जाती धर्म त्यांनी
असं मुसलमान आणि मराठी यात भेदभाव नाही केला, पण त्यांनी आपला जो धर्म आहे तो नाही सोडला. त्याच्यामुळे त्यांनी प्राण आपल्यासाठी सगळं आयुष्य, संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य सगळं आपल्यासाठी प्रदान. पण आपण कसं राहिलं पाहिजे, आपण किती काही गोष्टी चांगल्याच गोष्टी घेतल्या पाहिजेत हे आपण ठेवलं पाहिजे. आणि एवढंच मी सांगेन की जो सत्तासाठी जगतो तो मरतो, ज्या सर्वांसाठी जगतो तो अमर राहतो. शिवाजी महाराजांचं अजून 350 वर्ष झालं तरी नाव निघतं. असं मागच्या आता आपण काल गेलो आज तर आपल्या ती व्यक्ती लक्षात राहत नाही. तसं शिवाजी महाराजांचं हे कार्य खूप सामर्थ्य आहे त्या कार्यामध्ये, ध्येयवान आणि बुद्धी असं आत्मविश्वास मिळतो. त्यांच्या चरित्राकडे बघायला गेलं तर त्यांनी समुद्रातील पहिल्यांदा जो आपल्याकडे आता हे निहिवी जो आहे ना, निहिवी हा म्हणजे निहिवी आता आपल्याला कसं विमान म्हणजे हे निहिवी मिलिटरी हे जे आहेत ना, हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच चालत आहे. फक्त हे आधुनिक काळात असल्यामुळे निहिवी शिवाजी महाराज हा जो फोटो आहे ना, हा फोटो शिवाजी महाराज एका गडावरून ते हे जे दाखवताना समुद्रातील पाण्यातून कसं प्रवास करायचा हे दाखवताना, मग ह्या फोटोवरून हे शिवाजी महाराजांनी तेव्हा ठरवलं होतं की हे नेहमीची लोक, मग त्यात जी लोक असायची ना ते आपली कोळी लोक हे जे पाण्याचाच जास्त हे करायचे, त्या लोकांना हा फोटो दाखवताना हा जो आहे ना तो, मग तेव्हापासून नेहमी जी आहे ना आपल्याला समुद्रातून ही करताना ती तेव्हाचा हा फोटो आहे की तेव्हापासून नेहमी ही संकल्पना सरकारने त्यात म्हणजे ऍड केली आपल्याला की तिथं पण आपल्याला सुरक्षता महत्वाची आहे. त्यांनी बऱ्यापैकी 265 काहीतरी किल्ले जिंकले होते आपले. आणि त्यांनी उत्तर कर्नाटकमध्ये त्यांचं वर्चस्व घ्यायला चाललं होतं, पण त्यांना पूर्ण अखंड महाराष्ट्रापर्यंत त्यांना त्यांचं स्वराज्य पोहोचवायचं होतं. काही कारणामुळे त्यांना वयाच्या 50व्या वर्षीच त्यांना मृत्यूशी सामोरं जावं लागलं. आणि त्यांच्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज फक्त 9 वर्षच जगले. त्यांनी पण त्यांचं काम पूर्णपणे चांगलं, शिवाजी महाराजांपेक्षा जर म्हटलं तरी संभाजी महाराजांना आपल्या समाजासाठी लोकांसाठी जास्त हे केलं, झगडले ते. आणि त्यांची 9 वर्षानंतर परत महाराणी ताराबाई यांनी नंतर आपलं स्वराज्य सांभाळण्यात यश आलं त्यांना. पण हळूहळू माणसाची म्हणजे परिस्थिती बदलते, वेळ काळ बदलतो, त्याच्यामुळे तो हळूहळू रायगड किल्ला परत नंतर इंग्रजांनी रागापोटी हे केला. त्याच्यामुळे आपल्याला तो रायगड किल्लाच पाहता आला असता तर खूप म्हणजे जसा होता त्या काळी तसं पाहता आला असं आपलं नशीबच होतं. पण काही किल्ले आहेत तिथं पण आपण भेट द्यावी. असं बाहेर ठिकाणी जाण्यापेक्षा आपण किल्ल्यांवर जाऊन पाहणे की आपली संस्कृती काय आहे ते पाहणे गरजेचं आहे. एवढं बोलून माझे भाषण संपते.